ऑल द बेस्ट. आओ तुम्ही गेला नाही आणि हा चहा तुम्ही केला? पठाणचा फोन एवढ्या रात्री? हॅलो, बोला ना. नाही अहो पण एवढ्या सकाळी नाही. मी दुपारी वगैरे आलो तर चालणार नाही का? ठीक आहे, येतो हो. अहो काय झालं? तो पठाण पैसे देणार आहे ना? देतोय, पण त्याने 10च्या आत बोलवलंय. त्याला वसुलीसाठी जायचंय कुठेतरी. हा मग त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं? संजू, उद्या तुझ्या आयुष्यातली महत्वाची परीक्षा आहे आणि मला तुझ्यासोबत यायचं होतं, राहायचं होतं. आओ त्यात काय एवढं? हा उद्याचा तर नुसता पेपर आहे. आयुष्यातल्या ह्याच्यापेक्षा लई मोठ्या मोठ्या परीक्षा मी पास झाली, कारण तुमची साथ होती मला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित पेपर सोडवेन. अगं पण नका टेन्शन घेऊ तुम्ही. तुम्ही उद्या आलात काय नाही आलात काय, मला माहिती आहे तुम्ही काय माझ्या सोबत असणार आहे ते. आम्ही दोघं तिथंच होतो म्हणून लगेच त्यांना दवाखान्यात घेऊन आलो. पण खरंच तुमचे खूप आभार. आज जगात ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट तुम्ही दाखवली, माणुसकी. वन्स अगेन थँक्यू सो मच. अहो त्याची काय गरज, तर तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही येतो. हा रणजितराव, तुमची बाईक पार्किंग मध्ये लावलेली आहे, चिंता करू नका. हो, आता काही मला ती चालवता येणार नाही, पण मी घरून कोणाला तरी बोलवतो जेणेकरून तो कलेक्ट करेल. संजू, तू इथे या वेळेला? अगं तुझी एक्झाम होती ना. मला तर दादांचा फोन आलता, त्यांनी सांगितलं तुम्ही इथं आहात ते. अहो केवढं लागलंय? आणखीन कुठे काही लागलं नाहीये ना तुम्हाला? डॉक्टर, अहो काय झालंय? काही सिरियस नाहीये ना? ते काही एक्सरे बिक्सरे काढायचं, तो काढायचा आहे का स्कॅनिंग करावं? संजू, मला काही नाही झालंय. तू पेपर सोडून इथे का आलीस? तू डॉक्टर, सगळं नीट आहे ना नक्की? अहो काय काळजी करू नका, त्यांना काय लागलेलं नाही, फक्त मुक्का मार लागला. अंबाबाई पावलीच म्हणायची. थँक्यू डॉक्टर, लय लय थँक्यू. चल ग. अहो तू का आलीस इथे? का आले म्हणजे? तुम्हाला एवढं लागले, मी साधं बघायला पण नाही. डेंजरस आहे तू. म्हणजे बघ ना, पहिले तुला एका चोरामध्ये भाऊ दिसला, मेन्स क्लिअर केली तर नवऱ्यावर शंका, फौजदार झाल्यानंतर तर गुन्हेगारच ठरवशील मला, खुनाचे दरोड्याचे आरोप करशील माझ्यावर. काय बोलताय तुम्ही? असलं काय नाही बोलायचं. मस्करी केली? नाही, मस्करीत पण असं नाही बोलायचं. बरं बाबा, नाही बोलणार. बरं चल, मी गंधे सरांना भेटून येतो. अहो त्या पठाणाने कर्जाचे सगळे पैसे दिले ना? दिलेत. मागे नाही का मी आणि सुजित जाऊन आलो. जो बोलल्याप्रमाणे त्यांचं व्याज जर खरंच जास्त आहे का? काय करणार, घ्यावं लागलं. आणि त्या जमिनीचा सौदा करायचा होता ना आपल्याला. अंबाबाई पावलीच म्हणायची. हो ना, नाहीतर एवढी चांगली जमीन हातची गेली असती. हा ते झालंच. नाही म्हणजे तुम्हाला जमीन मिळाली याचा मला आनंदच आहे, पण ते व्याज दर जरा जास्त नाही वाटत? पण काय करणार होतो आपण, पर्याय कुठे होता आपल्याकडे? दादासाहेबांनी अशी कोंडी करून ठेवली आहे.
ते वसमतवाले कटिंगांनी कशी पलटी मारली माहिती ना तुला? आहो बासा, अहो रक्ताचं नातं आहे ते, असंच कसं तोडता येईल? संजू तू ऐका माझं, तुम्ही चिडा त्यांच्यावर. जोकिंग करते ती, आज सगळे जोकिंगच्या मूड मध्ये. काय नाही, तिकडे खालीच थांबली होती. आज अख्ख्या फॅमिलीची इंट्रो करून द्यायचा होता, पण सगळ्यात आधी आई साहेबांशी. म्हटलं मस्त आई साहेबांसमोर आमच्या हिरोला घेऊन ड्रॅमॅटिक एंट्री करूया. पण आता आई साहेबच नाहीत म्हटलं, प्लॅनच फुस झालाय अख्खा. बरं, उद्या आपण जेव्हा येऊ, आई साहेबांना जेव्हा सगळं कळेल तेव्हा त्या कांगावं करतील, शत्रू पक्ष युद्ध पुकारेल. पण तुला आधीच सांगतो, आपल्या बाजूनं 3 तगडे शिलेदार आहेत. एक म्हणजे भैया साहेब, दुसरी बेबी मावशी, आणि सगळ्यात महत्वाचं वहिनी दी लिटिल उर्फ संजीवनी रणजितराव ढाले पाटील. तुमचं बाकी 2 शिलेदारांचं माहित नाही, पण या आपल्या बाजूने नक्की असणार याची खात्री होतीच मला. हो की नाही वहिनी साहेब? चला वहिनी दी लिटिल येतो. हा, चला वहिनी येतो. आशीर्वाद असू द्या. तो काय आहेच. हा, चला मस्त कॉफी टाकू, त्यानंतर 3 तासा पिक्चर मारू. हा, जोरात. चला. काय करू या सुजाचं? कसं थांबवू त्याला? त्यानं त्या अपर्णाशी मनात लग्न पण करून टाकले. आता तर आईसाहेबांना भेटायचं म्हणतोय. एक तर त्या पोरीचे रंगरूप काय बरोबर नाही वाटत. मला पण तिच्याबद्दल काही सापडणं झालंय ना. मग रणरागिनी, मोहीम फते केलीस की नाही? हा, मग तुम्ही सांगा, तुमचं रोपांचं काम झालं का? माझं जाऊ दे. किती झेंडे काढलेस? गाडले? अहो झेंडे तोडले तसं म्हणा. तालुक्यातले सगळे रेकॉर्ड मोडलेत मी. मग ते गोळा फेक असू दे, लांबुडी असू दे, धावणं असू दे, चालणं असू दे. मला खात्री होती. हा, खेळायचं तर जिंकण्यासाठीच हाच ॲटिट्यूड ठेवलेला बघा मी. आणि तुम्ही नेहमी म्हणता ना, नेव्हर गिव्ह अप. अहो तुमचा हा मंत्र एकदम कामी आलाय बघा माझ्या. रणजित, इथे आहात तुम्ही? केशवतर्फे निरोप पाठवला होता तुम्हाला, तुम्ही खोलीत नव्हतात. इथं हे काय आहे? ढाले पाटलांच्या सुनांनी एवढं स्वातंत्र्य घेतलंय का? आता साड्या वगैरे काही नेसणार नाहीत काय? नाही आई साहेब, ते फिजिकल होत. आई साहेब असं वागतायत, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. आर यू क्रेझी? तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तू होतीस ना तिथे, ऐकलंस ना तू? तुझ्याबद्दल काय बोलत होते ऐकलंस ना? अहो आई साहेब आहेत त्या, अधिकार आहे तो त्यांचा. आता त्यांच्या जागी माझी आई असती तर ती सुद्धा मला बोललीच असती ना. आणि माझ्यासाठी आई साहेब माझ्या आई सारख्याच आहेत. त्यांची जागा रित्तीभर पण कमी नाहीये माझ्यासाठी. तो आमच्या दोघींमधला प्रश्न आहे, त्याच्याशी तुमचा काही बी संबंध नाहीये. संजू, तुला ना आई साहेब. राजश्री, काय बरं आहे का तुमचं? हा, आता बरं आहे, एकदम परफेक्ट. शतपावली झाली तुमची? हो. काही बोलायचं होतं का? हा, ते सकाळी सुजित भाऊजी येऊन गेले ना, तेव्हापासून ना असं जीवाला घोर लागलाय बघा आमच्या. त्याच्याबद्दलच बोलायचं होतं जरा तुमच्याशी. राजश्री, आता या क्षणी कुठल्याही विषयावर बोलायची इच्छा नाही आहे आमची. उशीर झालाय, उद्या बोल. अहो पण